नवरात्र म्हणजे नेमकं काय? नवरात्रीचं पूजा करायचं म्हणजे नवरात्रीच्या ज्या 9 दिवसांची पूजा असते त्याचं महत्व काय असं विचारायचं. घट म्हणजे काय आणि घटस्थापनेचं असं काय महत्व आहे? या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, मी श्रुतिका पुजारी आणि तुम्ही बघत आहात द आन्सर ट्रक विच इज स्पॉन्सर्ड बाय प्रमिला इन्फोसॉफ्ट अँड प्रमिला कन्स्ट्रक्शन्स अँड द व्हेन्यू इज स्पॉन्सर्ड बाय सिलिकॉन टेक हिल्स अपकमिंग इन्स्टिट्यूट फॉर सेमीकंडक्टर लर्निंग. मंडळी, नुकताच नवरात्र हा उत्सव चालू झालेला आहे. नवरात्र म्हणजे भक्ती आणि स्त्री शक्तीचा उत्सव. आणि हा उत्सव म्हणजे फक्त पूजा नाही, तर धैर्य, करुणा आणि मातृत्वाच्या तेजाचा गौरव आहे. तर याच विषयावर चर्चा करायला आज आपल्या सोबत आहेत श्री शिवाजी प्रतापराव तुपे. हे पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव व विश्वस्त म्हणून कार्य करीत आहेत. या व्यतिरिक्त हिंदू जनजागृती समिती, मंदिर महासंघ महाराष्ट्र या दोन्ही संस्थांवर ते भरीव कार्य करीत आहेत. आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये 34 वर्ष सेवा करून सप्टेंबर 23 मध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत. असे उत्तम असं व्यक्तिमत्व आज आपल्याला चर्चेला लाभलेलं आहे. तर सर्वप्रथम नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आपण मला बोलवलं आणि इथे बोलण्याची संधी दिली, त्यामुळे आपले देखील मी मनापासून आभार मानतो. खरं तर अशा एक चांगल्या नेटक्या कार्यक्रमाला बोलायला येताना काही तयारी कोणी येणं आवश्यक होतं, परंतु आता थोडेफार तोकडी मोडकी तयारी करून सुद्धा मी आलोय आणि आपल्याला समाधानकारक मुलाखत देण्याचा प्रयत्न करेन. तर आता देवीच्या नवरात्राच्या म्हणजे अनुषंगाने जर बोलायचं झालं तर आपण पहिलं देवीचा श्लोक म्हणून सुरुवात करू. मी एक श्लोक म्हणतो. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवी महादेवी. सर, मगाशी ओळख करून देताना आपण असं म्हणालो की पंचपाळी दुर्गा माता देवी मंदिर याचे तुम्ही ट्रस्टी आहात आणि सचिव आणि तिथले विश्वस्त म्हणून पण कार्यरत आहात. तर मला सर्वात आधी असं विचारायचंय की त्या मंदिराची माहिती आम्हाला थोडीशी द्या आणि त्या वास्तूमध्ये नवरात्र हा उत्सव कधीपासून चालू आहे ते आम्हाला सांगा. बघा, आता पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर हे गेली आता माझ्या चालू वर्षामध्ये 25वं वर्ष साजरं करत आहे. 2001 पासून ते मंदिर होतं. 1 ते 5 हे मंदिराच्या आत्ता असणाऱ्या उत्तरेकडील बाजूमध्ये 15 बाय 20च्या छोट्या शेडमध्ये होतं. 5 वर्ष मंदिर त्या शेडमध्येच होतं. 5 वर्षानंतर 2005ला आम्ही मोठं मंदिर बांधायला हातात घेतलं. ते मंदिर पूर्ण बांधायला घेतल्यानंतर 2011ला पूर्ण झालं. 2011ला पूर्ण झाल्यानंतर ते मोठ्या मंदिरामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये तत्कालीन सन्माननीय शंकराचार्य करवीर पेटा शंकराचार्य, भिडे गुरुजी, तसेच विवेक शास्त्री गोडबोले यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली आणि हे मंदिर निर्माण झालं. हे मंदिर निर्माण झालं म्हणताना खूप संघर्ष करावा लागला. काही अल्पसंतुष्ट व्यक्तिमत्व आडवी आली, त्यांनी काही काड्या घालायचा प्रयत्न केला, तरी देखील देवीचं मंदिर पूर्णत्वास आलं. ते आम्ही केलं म्हणता नाही, परंतु आमच्या माध्यमातून देवीनं पूर्ण करून घेतलं असं म्हणावं लागेल. कारण आपण एवढे मोठे नाही की आपण देवाला बांधू शकतो. देवाचं मंदिर निर्माण करण्याच्या कामाला आमचा हातभार लागला, हे आमचं भाग्य आम्ही समजतो. आता ह्या मंदिराचा थोडासा इतिहास सांगायचा म्हणलं, का सांगायचा तर ती वास्तू जी आहे पंचपाळी हौद, हे पंचपाळी हौद कशासाठी बांधले, कधी बांधले याचा सुद्धा थोडासा इतिहास आहे. पंचपाळी हौद आहेत ना, 1855 साली साताऱ्यामध्ये नवीन राजवाड्याचं काम चालू होतं. तत्कालीन छत्रपती आप्पासाहेब महाराज होते, त्यांनी हे काम सुरू केलं होतं. तर त्या राजवाड्याला लागणारा दगड सातारा शहरामध्ये मंगळवार तळ आणि पुटकं तळ ही 2 तळी निर्माण करून त्यातनं दगड उपलब्ध झाला, तो राजवाड्याला वापरला. परंतु त्या राजवाड्यासाठी लागणारे लाकडी खांब असतात, ते खांब मोठे सागवानी खांब दीर्घकाळ टिकावेत म्हणून ते पंचपाळी हौदामध्ये सरसाच्या तेलात भिजत ठेवले होते. हा या हौदाचा इतिहास आहे. हा आता फार कमी लोकांना माहिती आहे, नवीन लोकांना, पण तो सरसाच्या तेलामध्ये भिजल्यामुळे लाकूड दीर्घकाळ टिकतं आणि त्याला कीड लागत नाही असा समज आहे. तर त्यासाठी हा केलेले हौद काळाच्या ओघात पुढे भविष्यामध्ये
तत्कालीन छत्रपतींनी पिण्याच्या पाण्याच्या सोय त्यावेळी नव्हत्या, घरी एवढे नळ नव्हते. मग ते हौद स्त्रियांच्या लोकांच्या धुणे भांडी करण्याच्या ह्याच्यासाठी सोयी केल्या. आणि त्या हौदामध्ये त्यावेळी पाण्याची पुरवठा स्कीम होती खापरी पाईपलाईनची. तर त्या खापरी पाईपलाईन मधून पाणी यायचं. ते पाणी काहीतरी मला वाटतं पूर्वी बंब असायचे, त्या बंबामध्ये पाणी येतं. एक 8-10 बंब होते. 7-8 शहर छोटे होते त्यावेळी, गुरुवार पेठेपर्यंत फार शहर होतं. अशा या छोट्या शहरामध्ये 8 बंब होते आणि त्या 8 बंबामध्ये पाणी यायचं आणि त्या बंबातून पाणी परत पंचपाळ हौदात यायचं. आज पण जर पंचपाळ हौदात जर बघितलं ना, पुढचा एक चबुतरा आहे ना, त्या चबुतरावर छोटी फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. ब्रिटिश कालीन आहे ती, पण त्या सिस्टीम मधून पाणी यायचं. आणि त्या पाणी आणखीन त्या हौदाचं वैशिष्ट्य असं आहे की 5 हौद जरी असले तरी 5ही हौदातली पाण्याची पातळी एकसारखी असते. ते एकमेकाला इंटेक केलेले आहेत. तर त्या हौदांची पातळी सारखी असायची. आणि भविष्यामध्ये मग काय घरोघरी नळ आले, लोकांच्या सोयी झाल्या, सुविधा झाल्या, शहर वाढलं, शहराच्या सीमा वाढल्या. आणि ती जी खापरी पाईपलाईन होती ती कुठं आता बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन झाल्यामुळं बंद पडली, पण हौद टिकून होते. तर असे हे असणारे हौद आहेत. त्यावेळी काही वापर नव्हता, त्याची अवस्था खूप वाईट होती. तिथून म्हणजे एकट्या महिला स्त्रीला जाणं सुद्धा अवघड होतं. एवढे बकाल अवस्था होती. आता काही गोष्टी बोलू नयेत, पण हे होतं, नक्कीच अवघड परिस्थिती होती. मग त्या हौदाचं काय झालं, 2005 साली आम्ही तत्कालीन स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले सगळ्यांना भेटून आम्ही त्या हौदाची मागणी केली. मग तत्कालीन नगराध्यक्ष अशोकराव मोने होते. त्यांनी महाराजांनी सांगितलं की बाबा ह्यांच्याकडे बघ, ह्यांची मागणी अशी आहे आणि आपल्याला काय करता येईल का. तर मोने साहेबांनी त्यावेळी ठराव घेऊन नगरपालिकेतून ते हौद आहेत का नाही सुशोभीकरणासाठी म्हणून आमच्याकडे हस्तांतरित केले. आमच्याकडे हस्तांतरित केल्यावर आम्ही तिथं देऊळ बांधायसाठी प्रयत्न केला. की त्यावेळी काय होतं, 2005 साली आम्ही तिथे छोटंसं मंदिर बांधलं, 2001 साली. आणि तदनंतर ते हौद आम्ही तिथे जवळजवळ 200-250 कुंड्या ठेवून त्यामध्ये वेगवेगळी रोपं लावली, परिसर निसर्गरम्य केला, चांगला परिसर केला. आणि काही हौदाला हानी न पोहोचवता त्यातून मंदिर निर्माण केलं. तेव्हा मंदिर निर्माण झालं, मला केलं म्हणण्यापेक्षा मी पण नसावं म्हणून झालं मला. मंदिर निर्माण झाल्यावर त्या मंदिरावर असा एक सांगायला आनंद वाटतो की आमच्या मंदिराची एक टॅगलाईन आहे, संस्कृतीचा वारसा जतन करून ठेवण्यास वचनबद्ध असलेले आमचे पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट. आम्ही संस्कृती जपतो, आम्ही संस्कृती घडवतो, टिकवतो. आमच्याकडे तुम्ही म्हणा असं काय संस्कृती आहे, तर वर्षाचे 12ही सण आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करतो. मग तो मकर संक्रांतीपासून असो, तो शेवटच्या होळीपर्यंत असो, या सर्व सण साजरा. मग दसरा आली, दिवाळी आली, वसुबारस आली, असे सगळे सण साजरे करतो. वर्षातून एकदा मोठा महाप्रसाद असतो, सुमारे 7,000 ते 8,000 लोक जेवतात त्यावेळी. हे सगळं करत असताना म्हणजे देवीची कृपा असते की सर्व सहकार्य मिळत जातं, लोक येतात, भेटतात आणि त्यांचा अतिशय प्रतिसाद चांगला आहे. आणि अशा एका जे अतिशय आयडियल म्हणजे आदर्श असणाऱ्या मंदिराचा आपण विश्वस्त आहोत याचं मोठं समाधान आहे. सर, आत्ताच तुम्ही खूप छान इतिहास सांगितलात, जो आम्हाला कोणालाच पंचपाळी हौदाबद्दल माहिती नव्हता, असा इतिहास तुम्ही सांगितलात. आणि आपण आता मेन मुद्द्याकडे येऊयात की नवरात्र. मग नवरात्र ह्या शब्दातच कळते की 9 दिवसांची पूजा किंवा 9 दिवसांची देवीची आराधना. पण नवरात्र म्हणजे नेमकं काय आणि धार्मिक दृष्टिकोनातून नवरात्र उत्सव साजरा करण्या पाठीमागचं काय महत्व आहे? तुमचा प्रश्न खूप छान आहे. खरं तर त्या प्रश्नातच उत्तर आहे परंतु तरी पण थोडंसं विस्तारित स्वरूपात सांगतो. नवरात्र म्हणजे काय आणि धार्मिक दृष्टीचं महत्व काय. बरोबर. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी, हे 9 दिवस असतात. अश्विन महिन्याचे पहिले 9 दिवस. बरोबर. आणि हा जर 9 दिवसापर्यंतचा जो काळ असतो आणि त्या काळामध्ये शारदीय नवरात्र हे साजरं केलं जातं. तर 9 दिवसाचा काळ आणि 9 रात्री ह्या दोन्ही एकत्र उत्सव साजरा केल्यामुळे त्याला नवरात्र असं संबोधलं जातं. आता या काळामध्ये संपन्न होणारी दुर्गा माता आपापल्या कुलस्वामिनीच्या, उदाहरणार्थ तुळजाभवानी असू, रेणुका असू, एकवीरा असू, ही काही गाजली म्हणजे मोठी पीठ आहेत ना देवीची, या प्रत्येकाची आपापली कुलस्वामिनी असते. आणि यांचा उत्सव आपल्या कुलाचाराप्रमाणे साजरा करण्याची परवानगी असते. आता सगळ्यांचं कुलदैवत एकच नसतं, वेगवेगळं असतं. आता मी 2-3 नावं घेतली ना तशी प्रत्येकाची असते. पण आपल्या घराण्याच्या किंवा आपल्या म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, गोत्र असतं ना, त्या गोत्राच्या स्वरूपामध्ये आपल्या असणाऱ्या देवीची कुलस्वामिनीची पूजा अर्चा व्हावी, तिची सेवा व्हावी, आराधना व्हावी, तिची तपासना व्हावी, तपस्या व्हावी, उपासना व्हावी, हा त्यामागचा हेतू असतो. थोडस उपवास सुद्धा असतात. उपवास कशाला म्हणायचो,
उप म्हणजे देवता आणि देवतेच्या सहवासात म्हणजे वास म्हणून उपवास असतो. कुठंतरी एका दिवशी उपाशी राहून न खाणाऱ्यासारखे दुसरे पदार्थ खाणे म्हणजे भरपूर खाणे म्हणजे उपवास नसतो. तर देवतेच्या सहवासात राहून देवतेची सेवा करणे, आराधना करणे म्हणजे उपवास असतो. हा त्याचा मागचा इतिहास आहे. आता धार्मिक दृष्टिकोनात महत्व काय, तर त्याचंही थोडंसं मूळ महत्व. त्यावेळी म्हणजे ह्या देवीच्या काळामध्ये दैत्य दानवांनी अत्याचार अनाचार रूपाने भूमीवर थैमान घातलं होतं. त्यावेळी आदिशक्तीने दुर्गा मातेच्या विविध अवतार घेऊन आणि त्याच्या काय म्हणजे आपल्या दानवांच्या अत्याचारापासून भक्तांचं रक्षण केलं. महिषासुराच्या नाशसाठी अवतार घेणारी दुर्गा माता देवीचा उत्सव म्हणजेच नवरात्र. त्या काळामध्ये महिषासुराने फार अत्याचार केले होते. लोकांना प्रजेला वेटीला धरायचे, जनतेला म्हणजे प्रजेच्या ऋषीमुनींना त्रास द्यायचे, त्यांच्या उपासना तपस्या होऊन द्यायचे नाहीत. अशा महिषासुराला नायनाट करण्यासाठी हा दुर्गा मातेने अवतार घेतला आणि त्याचा नायनाट केला. आणि या नवरात्रामध्ये 9 दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना करावी हा धार्मिक दृष्टिकोन आहे. बरोबर. पण नवरात्रीचं पूजा करायचं म्हणजे नवरात्रीच्या ज्या 9 दिवसांची पूजा असते त्याचं महत्व काय आणि त्या प्रत्येक दिवसापाठीमागची खास अशी आध्यात्मिक शिकवण कोणती? कसं असतं, 9 रूप आहेत त्याची. ती 9 रूपांवर भविष्य पुढे येतील ते आपण सांगणारच आहोत. पण तो असणाऱ्या दुर्गा माता म्हणजे का प्रॉपर दुर्गा माता का म्हणतात? सगळ्या देवी मोठ्या आहेत, सगळ्या देवी एकच आहेत सगळ्या. परंतु दुर्गा मातेनं त्यावेळी घेतलेला जो अवतार होता त्यावेळी महिषासुराचा नायनाट करणं गरजेचं होतं, म्हणून त्यावेळी दुर्गा मातेचा जास्त. आणि खरं नवरात्र हे दुर्गा मातेच केलं जातं. आता आपल्या मंदिरामध्ये ही दुर्गा माताच आहे. मग ती सगळी आक्रमक स्वरूपात, तिच्या हातात सगळे शस्त्र आहेत, गदा चक्र आहेत, सगळे ते सिंहा बसलेले. सिंह हे शौर्याचं प्रतीक आहे. सिंहा बसून ती महिषासुरावर चालून गेली, महिषासुराचा नायनाट केला, नाश केला, म्हणून तिचा उत्सव साजरा करायचा 9 दिवस, म्हणून नवरात्र आहे. आणि हेच त्याचं धार्मिक महत्व आहे. सर, तुम्ही आताच सांगितलं की नवरात्रीच्या पूजेचं महत्व काय. तर म्हणजे नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. आपण असं बऱ्याच वेळा ऐकलं की स्त्री शक्ती आपल्याला त्याच्यातून दिसते नवरात्रामध्ये. तर मला असं विचारायचंय की नवरात्राला स्त्री शक्तीच्या पूजेचे प्रतीक असं का मानलं जातं मग? तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे. नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीची पूजा केली जाते, कारण नवरात्रातली देवी माता ही सुद्धा स्त्रीच प्रतीक आहे, किंवा स्त्री हे देवीचं प्रतीक आहे. बरोबर. आणि देवीने अवतार घेतले असतात, त्यावेळी अवतार घेऊन ती स्त्री निर्माण झाली. आता ह्याचं साधं सोपं असं सांगितलं, नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीची पूजा केली जाते, कारण या उत्सवात देवी दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. जी देवी स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा सण साजरा करतो. नवरात्रीत 9 तरुण मुलींना दैवीचं प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते. बऱ्याच वेळा बघा, लहान मुलींचं कुमारिकांचं पूजन केलं जातं, त्यांना काही उपहार दिले जातात. तर त्याच्या मागचा हेतूच तो असतो. आता तुम्ही म्हणाल तर कुमारिकाच का, तर कुमारिका ह्या कशा असतात, देवीचं रूप मानलं जातात, त्या निरागस असतात. म्हणजे थोडक्यात त्यांना मासिक धर्म नसतो, त्यामुळे त्या निरागस असतात. तर त्यांचे पूजन केल्यानं देवीची पूजा केल्याचं समाधान मिळतं, असं म्हटलं तरी चालेल. आता स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून नवरात्रीचं महत्व, तर ते कसं म्हणता येईल, तर दैवी स्त्री शक्तीचा उत्सव. नवरात्री हा सण म्हणजे दैवी स्त्री शक्तीचा सन्मान करणे होय, असे पौराणात सांगितलंय. या उत्सवात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, जी स्त्रीच्या विविध गुणांचं प्रतिनिधित्व करते, असे की धैर्य, ज्ञान, प्रेम आणि वाईटावर चांगल्याचा विजय. हे फार महत्वाचं आहे. नवरात्रीत देवी दुर्गा आणि महिषासूर युद्धाचा विजय साजरा केला जातो, जिथं देवी स्त्री शक्तीच्या रूपात वाईट शक्तीचा नाश करते, असे पुराणात सांगितलंय. देवी भागवत मध्ये सांगितलंय. म्हणून आपण स्त्री शक्तीचं प्रतीक आराध्य मानतो. तुम्हाला भारतीय संस्कृती खूप महान आहे, तिला जगामध्ये खूप महत्व आहे. 35,000 वर्षापूर्वी संस्कृती आपली, आणि अशा संस्कृतीमध्ये जन्माला, अशा देशामध्ये जन्माला हे आपलं भाग्य आहे. नवरात्रामध्ये असं घट बसवले जातात आणि प्रत्येक घराघरांमध्ये घट बसवतात किंवा मंदिरामध्ये पण घट बसवला जातो. मला असं विचारायचंय, घट म्हणजे काय आणि घटस्थापनेचं असं काय महत्व आहे? घटस्थापना हा आपला पारंपरिक सणातला हा महत्वाचा नवरात्राच्या सुरुवातीचा सण आहे, की त्यावेळी आपण घटस्थापना करतो आणि 9 दिवसानं घट उठवतो. तर घटस्थापना म्हणजे कशासाठी करायची आणि नवरात्रामध्ये घटस्थापनेचं महत्व काय? खूप छान प्रश्न आहे. घट हे पृथ्वीचं प्रतीक आहे
आणि पृथ्वीची पूजा करण्याचं घटाच्या स्वरूपात पूजा केली जाते. यामध्ये आता कसं सांगतो, घटस्थापनेचं महत्व हे आदिशक्ती दुर्गा माता उपासना आहे. मग ते नवरात्राचा 9 दिवस जो कालावधी असतो ना, घटस्थापना करून घट उठवल्यानंतर त्या 9 दिवसाचा कालावधी ही दुर्गा मातेची उपासना करण्यासाठीच केलं जातं. आता हे कृषी संस्कृतीशी जोडलेलं आहे. ते कसं म्हणाल तर घटस्थापना हा बीज परीक्षणाचा दिवस आहे. बीज परीक्षण दिवस म्हणजे शेतात पिकलेल्या पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समृद्ध जीवनासाठी घटस्थापनाची कलशाची स्थापना केली जाते. आता या स्थापना करून त्या कलशाच्या भोवती 7 प्रकारची धान्य पेरली जातात. हा विधी म्हणजे आदी मायेचं घरात स्वागत करणे आणि तिच्या कृपेने सुख समृद्धी यावी यासाठी एक केलेला शुभ सोहळा आहे, असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही. आणि पर्यायानं त्यामध्ये 9 दिवस 9 उपास असतात. त्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, प्रत्येक गावात पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे काही गावात मी असं ऐकलंय की एका पायावर उभं राहून 9 दिवस उपास करतात. मग ते एका पायावर उभं राहिल्यावर झोप येऊ नये म्हणून काय करतात, तर वर एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीला धरून आता प्रत्येकाची उपास काम करण्याची पद्धत वेगळी असते. आपल्याकडे काही 9 दिवस उपास करतात ते तिखट मीठ खात नाहीत, फक्त गोड खायचं. काही फक्त फळाहार खायचा, काही फक्त सकाळी उपवास करायचा, संध्याकाळी सोडायचा. प्रत्येकाच्या पद्धती वेळ म्हणजे 10-10 किलोमीटर जशी भाषा बदलती तशा पद्धती बदलते. पण एक आहे की घटस्थापनेचं महत्व जर सांगायचं म्हणलं तर 9 दिवस उपवास ठेवून व्रतस्थ राहून देवी मातेची पूजा अर्चा करणे, मनोभावे सेवा करणे हेच घटस्थापना असं म्हणलं तर ठीक राहील. सर, नवरात्रामध्ये 9 दिवस आणि 9 रूप, तर ह्या देवीच्या 9 रूपांबद्दल थोडक्यात आम्हाला सांगितलं तर बरं होईल. देवीचे 9 रूप 9 अवतारच आहेत. तर त्या प्रत्येक रूपाबद्दल सांगायचं, प्रत्येक रूप सांगायचं थोडंसं विस्तारित स्वरूपात आहे, पण सांगतो थोडक्यामध्ये. तर नवरात्र म्हटलं की 9 दिवस आणि 9 रूप डोळ्यासमोरच उभी राहतात. पण ह्याचं महत्व काय हे नक्की तुमचा असाच प्रश्न आहे. बरोबर. त्या प्रश्न उत्तर मला अतिशय आनंद वाटेल. नवरात्र म्हटलं की देवीचे 9 रूप आणि आपल्यासमोर दिसतात ती 9 रूप. ती 9 रूप कुठली तर त्या थोडस सांगतो. म्हणजे पहिलं शैलपुत्री, दुसरं ब्रह्मचारिणी, तिसरं चंद्रघंटा, चौथं कुंभांडा, 5वं स्कंदमाता, 6वं कात्यायनी, 7वं कालरात्री आणि 8वं महागौरी आणि 9वं सिद्धिदात्री. अशी 9 रूप आहेत. त्या प्रत्येक 9 रूपाचे 9 अवतार माहिती त्यांचं थोडक्यात प्रत्येकाचं. आता तुम्ही मगाशी आपण सांगितलं की स्त्री शक्तीचं प्रतीक कसं आहे, तर स्त्रीनं भविष्यामध्ये कसं वागावं, कसं राहावं या प्रत्येक 9 रूपातनं त्यांना दिलेले संदेश आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला सांगायला लागते. म्हणजे प्रत्येक रूपामध्ये काय संदेश जातो स्त्रीला. 9 दिवसांच्या पूजेचं महत्व काय, तर दुर्गादेवी आणि तिच्या 9 रूपांची मनोभावे पूजा करणे. आणि नवरात्र हा 9 रात्रींचा सण असतो जो दुर्गादेवीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हे देवीचं व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी देशामध्ये हे व्रत कुलाचाराला आपापल्या कुलाचाराच्या नियमाप्रमाणे साजरं केलं जातं किंवा सुद्धा पाळलं जातं. 9 दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांचा अर्थ शक्तीची 9 रात्र आहेत, ज्यामध्ये 9 अवतारांची दुर्गा मातेची पूजा केली जाते की ज्यांना नवदुर्गा म्हणतात. आता आपण मगाशी 9 रूप सांगितली, तर नवदुर्गेची 9 रूप कुठली आणि त्याचं आध्यात्मिक महत्व काय, तुम्ही हाही प्रश्न विचारला होता ना. तर त्याचं असं आहे, उदाहरणार्थ पहिला 1 नंबर शैलपुत्री. शैलपुत्रीचं काय, ही पर्वत कन्या आहे. हिची आराधना केल्यामुळे आपल्यामध्ये पर्वताप्रमाणे आढळपणा येतो. भटकणारे मन येणे ते देवीच्या आराधनेमुळे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. भविष्यामध्ये आणखी दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. आपण जेव्हा देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतनाशक्ती अनंताचा अनुभव घेऊ शकते. आणि भविष्यामध्ये आपण जगत असताना आपल्या अंगी शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. 3 चंद्रघंटा. चंद्रघंटा देवीची उपाधी या रूपाची आराधना केल्यामुळे आपल्यामध्ये सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाहू लागतात. तेव्हा आपले मन, व्यक्तिमत्व आकर्षक बनते. ही देवी मनाच्या आकर्षकतेचं प्रतीक आहे. 4 कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात
आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कुहळे निर्माण करण्याची शक्ती असते, हम्म, क्षमता असते. हम्म, तर हे पुनरुत्पादनाचे आणि निर्मितीचे आणि अनंतत्वाचे निदर्शक आहे. कुंभांडामध्ये देवीमध्ये समस्त विस्तृत स्वरूपात सामावलंय ही देवीच आपल्या निर्मितीची ऊर्जा देत असते. त्यानंतर स्कंद माता 5 नंबरच्या, ही कार्तिकेयांची माता आहे. बाल कार्तिकेय सिंहासना आरूढ असं रूप आहे. हे शौर्याचं द्योतक आहे, सिंह शौर्याचं द्योतक आहे. ही देवी ही साक्षात करुणामातेची मूर्ती आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास कौशल्य, निरनिराळे करुणा, आध्यात्मिकपणा हे गुण वाढीस लागतात. हे झालं स्कंद मातेचं. स्कंद मातेनंतर त्याच्यानंतरचं रूप आहे कात्यायनी. कात्यायनीमध्ये 6वं रूप आहे. देवीमध्ये मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारं हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाने आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका मुली चांगला गुण संपन्न पती मिळावा म्हणून देखील आराधना करतात. तर विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी उच्च गुणांचं प्रतीक आहे. त्यानंतर कालरात्री 7 नंबर. काळ म्हणजे वेळ. समय काळामध्ये या विचारामध्ये सारं काही समावलेलं आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. साक्षी म्हणजे रात्री म्हणजे विश्रांती. काल रात्री का म्हणतो आपण, तर काल या रात्री म्हणजे विश्रांती आणि शारीरिक, मानसिक आणि आळसाची गाढ विश्रांती. आणि ह्या विश्रांतीमुळे पुन्हा आपण ताजेतवाने होतो. आपण रात्री झोपून एक पूर्ण झोप घेतली ना, सकाळ उठून ताजतवानं वाटतं. तर त्याच्यासारखा हा गुण जो आहे, तर ह्या देवीची आराधना केल्यामुळे आपण पुन्हा कार्यक्षम होतो. थोडक्यात सक्रियता वाढते असं म्हटलं तर उचित ठरेल. त्यांचा 8 नंबर महागौरी. आता गौर म्हणजे गोरा, सफेद रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. शुद्धता निरागसतामधून येते. आणि महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप आहे. या देवीच्या आराधनेनं ती आपल्याला स्थान, ज्ञान आणि स्थान प्राप्त करून देते. आता एक राहिलं 9 सिद्धिदात्री. सिद्धिदात्रीमध्ये ही सर्व सिद्धी देते. ती सिद्धिदात्री जे गरजेचं आहे ते मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपूर्वीच देते. आणि गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी. आणि हिची आराधना केल्यामुळे स्वतःमध्ये स्थिर असल्यास खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. व गुरु परंपरेला इथे खूप महत्व आहे. साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञान मार्गावर वाटचाल करावी आणि सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देणे. म्हणजे गुरु उपदेशामुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. या 9 रूपांची 9 थोडक्यात माहिती आहे. सर, तुम्ही आता देवीच्या 9 रूपांबद्दल सांगितलं की ती रूपं कुठली, देवीची आराधना केली जाते. मग नवरात्रामध्ये ही आराधना केली जाते. आणि त्याचबरोबर आपल्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळं पण आहेत. त्यांनाच आपण शक्तिपीठ असं म्हणतो. मग म्हणजे आपल्याकडे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. मग त्याची संकल्पना नेमकी काय आणि त्यांचं काय वेगळं महत्व आहे? खर तर देशामध्ये 51 पीठ आहेत. बर. परंतु महाराष्ट्रात त्यातली 3.5 पीठ आहेत. बर. 51 पीठ ही पार्वतीच्या देहाच्या झालेल्या तुकड्यापासून निर्माण झालेले आहेत. फाळणीपूर्व भारत जेव्हा होता त्यावेळी बांगलादेश भारताचा भाग होता आणि पाकिस्तान हा देखील भारताचा भाग होता. तर त्या पाकिस्तानमध्ये 2 आणि बांगलादेशमध्ये 6. मी आठवते का तुम्हाला, मध्यंतरी आपले प्रधानमंत्री मोदी साहेब गेले बांगलादेशला, तेव्हा ढाक्यामध्ये गेल्यानंतर, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे, ढाकेश्वरी देवाची देवी आहे, या दर्शनाला गेले होते. पाकिस्तानमध्ये हिंगलाज माता म्हणून एक देवीचं मंदिर आहे. आता तिथे ती षोडशोपचारी पूजा होतात नाही होतात, आराधना करतात नाही करतात आपल्याला माहित नाही. परंतु सुदैवानं आपल्या अखंड हिंदुस्थानमध्ये 51 पीठं होती आणि ही पार्वतीच्या देहापासून निर्माण झालेली आहेत. आता त्यातली 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत, हे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. तर त्याचं महत्व काय आहे, तुम्हाला असाच प्रश्न आहे ना. त्याबद्दल माहिती द्यायची म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी ही 3.5 शक्तिपीठं आहेत. यापैकी महालक्ष्मी, भवानी आणि रेणुका ही पूर्ण शक्तिपीठे मानली जातात. तर सप्तशृंगीला हे अर्धपीठ मानले जातं आणि म्हणूनच त्यांना 3.5 शक्तिपीठं म्हणतात. या पीठांचं विशेष महत्व आहे, ती देवीची जागृत स्थळ आहेत. भक्त देवीच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपले मनोमन व्यक्त करण्यासाठी इथे येतात.
तर 3.5 शक्तीपीठ कोणती आहे आपण आता सांगितलीच. हम्म. मग त्यामध्ये महालक्ष्मी अंबाबाई आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि रेणुका माती माहूर आहे आणि अर्ध पीठ वनी आहे, सप्तशृंगी. आता या 3.5 शक्तीपीठाची संकल्पना काय आहे, काय या दिवशी असे म्हणलं जातं, अर्ध शक्तीपीठ का म्हणतात, त्याचं कारण असं आहे, थोडक्यामध्ये प्रत्यक्ष देवीचं सांगतो. महाराष्ट्रातील कोल्हापूरची महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठापैकी एक आहे. जिथे देवी महालक्ष्मी करवीर निवासिनी म्हणून विराजमान आहे. तुळजापूरची भवानी हे एक अत्यंत जागृत देवस्थान असून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा या देवीने दिली असे मानतात. माहूरची रेणुका हे आई रेणुकेचं मंदिर आहे, याला पूर्ण शक्तीपीठ मानलं जातं. अर्ध शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी. वणी जिल्हा नाशिक मधलं सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तीपीठ आहे. याला अर्ध शक्तीपीठ म्हणण्याचं कारण इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तीनही शक्तींचं एकत्रित प्रतीक आहे, म्हणून त्याला अर्ध शक्तीपीठ म्हणलं जातं. आता आध्यात्मिक महत्व काय आहे, तर ही शक्तीपीठे देवीची प्रमुख जागृत देवस्थानं मानली जातात. जिथं भक्त देवीच्या कृपेचा आस्वाद घेण्यासाठी येतात. धार्मिक प्रेरणा या पीठांना भेटी देणे भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा देतात आणि त्याचे धार्मिक जीवन समृद्ध केले जाते. आता ऐतिहासिक महत्व काय आहे, तर तुळजापूरच्या भवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिले असे मानले जाते. त्यामुळे या पीठाचं ऐतिहासिक महत्व अनमोल होत आहे. भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र. महाराष्ट्रातील लाखो भक्त या पीठांमध्ये दर्शनासाठी येतात आणि देवी समोर आपल्या मनोकामना व्यक्त करतात. या 3.5 शक्तीपीठांना भेट देणे म्हणजे देवीच्या कृपेचा अनुभव घेणे आणि आध्यात्मिक जीवनाला एक नवीन दिशा देणे असं वाटतं मला तरी. सर, मगाशी मी ओळख करून देताना असं म्हटलं की पंचपाळी दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट याचे तुम्ही सचिव आहात आणि तिथले विश्वस्त देखील आहात. तर मला असं विचारायचं की आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही नवरात्रामध्ये असे वेगळे कुठले उपक्रम वगैरे राबवता का? उपक्रम आमच्याकडे वर्षभर चालू असतात. बर. म्हणजे मगाशी सांगितलं, आमची टॅगलाईन सांगितली की आम्ही संस्कृती जपतो आणि आम्ही संस्कृती टिकवतो आणि ह्याचा वारसा प्रारंभ म्हणजे जतन करून ठेवण्यास आम्ही स्वतःला वचनबद्ध आहे असा आमचा समज आहे आणि आम्ही ते समजतो. आता तुम्ही म्हणाल काय उपक्रम राबवतात, तर त्या सांगण्यामध्ये सगळ्यात पहिले काय माहितीये का, आपले असणारे वर्षाचे 12 सण आहेत ना, हे आम्ही साजरे करतो. त्या सणामधून अगदी बारीक सारीक असले तरी अगदी आमच्याकडे एक सणाचं कौतुक करावं वाटतं, गोवत्स द्वादशी. दिवाळीच्या पहिल्या 5 दिवसातला एक दिवस असतो, पहिला दिवस वाटते गोवत्स द्वादशीला लोकांना गाय वासरू उपलब्ध नसतं पूजेला. तेच देखील आम्ही 7-8 गाय आणि 7-8 वासरू उपलब्ध करतो आणि लोकांना. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असते ना की साताऱ्यातले भाविक खऱ्या अर्थानं आमच्या मंदिरामध्ये येऊन संस्कृती टिकवण्यासाठी आम्हाला उत्स्फूर्त करतात असं म्हटलं तरी चालेल. ते मगाशी सांगितलं टॅगलाईन प्रमाणे काय आम्ही तर सगळं सांभाळतोच. पण तू गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम धार्मिक सामाजिक चालू असतात. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने धार्मिक कार्यक्रम सर्वात पहिला गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो मराठी वर्षामध्ये. त्याची हिंदू नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. आम्ही गुढी उभारतो मोठी मंदिरामध्ये. आपण घरी उभारतो, नुसतं घरी सापडत नाही तर आपण मंदिरासह उभारतो. आणि गेल्या वर्षीपासून आम्ही काय केले, आवाहन केले प्रत्येक मंदिरात गुढी उभारावी. तर आपण खऱ्या अर्थानं हिंदू आहोत आणि हिंदू मध्ये सांगायला अधिकार आहे आपल्याला. दुसरी गोष्ट चैत्र गौरी, ती हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम असतो. वटपौर्णिमा, बैल पोळा, शारदीय नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमेला मंदिराचा वर्धापन दिन असतो, त्यावेळी याग आणि महाप्रसाद असतो. कार्तिक स्नानानिमित्त महिनाभर काकड आरती असते. वसुबारस किमान 10 गावे असं उपलब्ध करून देतो. दीपावली हा तर सणांचा राजा आहे, हा तर फार मोठ्या प्रमाणावर साजरा करतो आम्ही. देऊळ फार मोठ्या प्रमाणात सजवतो, दीपोत्सव साजरा करतो आणि हा दिव्याचा उत्सव असतो. त्रिपुरी पौर्णिमा, पालखी सोहळा असतो आमचा. त्यावेळी एक आम्ही नगर प्रदक्षिणा करतो. त्यावेळी मोठा 108 भाज्यांचा नैवेद्य असतो, तोही आम्ही करतो. देव दिवाळी असती. शाकंभरी नवरात्र उत्सव असतं, ज्यावेळी 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचाही मोठा इतिहास आहे. तोच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात असतो. आता हे सगळे झाले धार्मिक कार्यक्रम. ह्याच्या व्यतिरिक्त धार्मिक कार्यक्रम सोडून आम्ही सामाजिक मध्ये मागं नाही बरं का. सामाजिक मध्ये सुद्धा आमची एक स्पेशल आम्ही ओळख ठेवली आहे. मग त्यामध्ये आम्ही काय करतो, तर आमचे गेली 12 वर्ष महारक्तदान शिबिर चालू असतं. रक्तदान शिबिरामध्ये अतिशयोक्ती नाही, पण आम्ही गेली 12 वर्ष किमान 100 ते 125 बाटल्या रक्तदान करतो दरवर्षी. मी रक्ताची प्रचंड
तुटवडा असताना आम्ही दरवर्षी रक्तदान केलेला करून सुद्धा कधी आमचा कार्यक्रम असं फापडला नाही की प्रत्येक वेळी 100-125चा स्कोर राहिलाय. एवढं रक्त वाटलं. आमच्या आव्हानाला मान देऊन लोक येतात. काही लोक ते एसटी नेतात पदरमोड करून परळी भागातले वगैरे, का तर त्यांना माहिती दरवर्षी हा कार्यक्रम असतो. तर असे रक्तदान शिबिर आम्ही घेत असतो. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी. आता गेली 3-4 वर्ष आम्ही बऱ्याच काय आहे माहिती का, सध्या हाडांच्या विधी एवढ्या झाल्यात व्याधी, त्यामुळे बरेच गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात अशा समस्या फार आहेत. आम्ही फिजिओथेरपिस्टचा सल्ला शिबिर घेतलेलं आहे. नेत्र तपासणी घेतो. लोकांना डोळे दिसत नाही, मोतीबिंदू असतात, चष्मे दिसतात, ती शिबिर घेतो. फिजिओथेरपिस्ट एक जाणकार चांगले आहेत, आम्हाला सहकार्य करतात. गेल्या वर्षी त्यांनी 400 पेशंट तपासले. हे वाढत चालले दिवसेंदिवस. तर ह्या आरोग्य तपासण्या देखील आमच्याकडे चालू असतात. गरजूंना मोफत आरोग्य सेवा देतो. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देतो. अपंगांना 3 चाकी सायकल वाटल्या होत्या आम्ही मागे. देश सेवा आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा, खेळाडूंचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला आता वेगळा उपक्रम म्हणून काय मला नाविन्यपूर्ण वाटतं. आपल्याकडे माऊलीला स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीतील लोक आहेत का नाही, खूप चांगली सेवा करतात. सगळ्यात म्हणजे सातारकरांचा प्रवास जिथं संपतो तिथे त्यांचा सुरू होतो असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही. तर हे स्मशानभूमीचे लोक आहेत का नाही, त्यांना कोणच कौतुकाची थाप करत नाही हो. आम्ही मध्ये एका कार्यक्रमात त्या सगळ्यांना बोलवून त्यांचा सत्कार घेतला. कोविड नंतर काय ना माहितीये का, बरेच बेवारस मृतदेह जाळायचे होते. मग ते जाळायला त्यांनी फार मोठं योगदान केलं. त्यावेळी त्यांना मदत केली आणि ते काम झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची म्हणून त्यांचा सत्कार घेतला स्मशानभूमीतल्या लोकांचा. नंतर ते आम्ही पोस्टमन पावसात फिरत असतात, त्यांना रेनकोट वाटले होते. थोडस वेगळं काय ते नाविन्यपूर्ण. पण तुम्हाला आणखीन एक सांगायला आवडेल, सिव्हिल हॉस्पिटल तिथे मध्ये पोस्टमॉर्टम करायला काही कर्मचारी आहेत. त्यांचा एवढा विषय क्लिष्ट असतो, सारखं ते डेड बॉडीशीच खेळत असतात. आणि ते डेड बॉडी करणं ह्या लोकांना काही सेवेचा कोणाचा तरी असं प्रसंग कोणावर येऊ नये, कोणा डेड बॉडी करण्याची किंवा पोस्टमॉर्टम करण्याची. पण पोस्टमॉर्टम करताना कळतं की ती काय व्यथा आहेत आणि ती लोक कसे करतात. आम्ही त्यांचे देखील सत्कार घेतलेले आणि त्यांना मानपाट सन्मान दिला होता. हेतू एकच की कुठेतरी त्यांच्याही पाठी कौतुकाची थाप असावी. असे बरेच उपक्रम आमचे चालू असतात. आणि हे सर्व कार्यक्रम मंदिरात येणाऱ्या भक्त आणि भाविकांच्या सहकार्यातून होत असतात. संकल्पपूर्ती झाली मंदिर गोशाळेची. आता आमच्याकडे काय झालंय, थोडेसे संभाव्य प्रोग्राम आहेत ना, त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो. आमच्याकडे एक आता हे शहर आहे, 1707 साली शाहू महाराजांनी राजधानी स्थापन केली. त्यावेळी शहर नव्हतं, किल्ल्यावर राजधानी स्थापन केली होती. शाहू महाराज याचा अर्थ संभाजी महाराजांचे चिरंजीव, जे मोगलांच्या कैदेत होते, त्यांनी हे शहर स्थापन केलं. पण दुर्दैवानं या शहरामध्ये त्यांचं एकही स्मारक पुतळा नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या चिरंजीवांनी स्थापन केलं पण ठीक आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांची शिल्पसृष्टी असावी हा आमचा मानस आहे. आणि त्याचा आम्ही बऱ्यापैकी एका म्हणजे आर्किटेक्ट कडून संकल्पन चित्र करून घेतलंय, प्रोजेक्ट केलाय तयार. थोडा खर्चिक आहे पण आम्ही तो करणार आहे. आमच्या संभाव्य प्रोजेक्ट मध्ये तो एक आहे. आणखीन एक दुसरी गोष्ट अशी आहे, गोशाळा काढायची आमच्याकडे. आमच्याकडे आता 5-6 गायी आहेत देवळात आणि 8-10 गायी आम्ही इतरत्र सांभाळून दिल्यात. गायी म्हणाल तर त्या तुम्ही कधी आला देवळात आलाय का? हो आले. खिलार जातीच्या अत्यंत 100% शुद्ध गायी आहेत त्या गायी. म्हणजे गोवंश टिकवण्याची जबाबदारी खरं तर आपल्या सर्वांची आहे, पण ते आम्ही त्याला हातभार लावतो. आणि या खिलार जातीच्या 100% प्युअर असलेल्या गायी आहेत ना, त्या आपल्याकडे आहेत. ह्या गायीचा संगोपन करायचं, पण ह्याची 100 गायींची गोशाळा करायचा आमचा माणूस आहे. त्यासाठी आम्ही शासनाला जागा मागितली. शासनानं आमच्या जागेच्या मागणीचा विचार करून तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवलाय. कदाचित अंतिम टप्प्यात आहे, 90% काम झालेलं आहे. या येणाऱ्या महिन्यामध्ये तो आम्हाला आदेश मिळेल तर आम्ही ती गाय गोशाळा तिकडे शिफ्ट करणार आहे. हा एक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमचा एक आरोग्याशी निगडीत दुसरा एक प्रस्ताव आहे आमचा संभाव्य. तो आता कसा होतोय काय होतोय तो थोडासा काय आहे, परवा त्याची माहिती जेव्हा घेतली तर थोडस त्यात काही गोष्टी क्लिष्ट आहेत. तुम्ही म्हणाल तर डायलिसिस केंद्र असतं का नाही, जे दवाखान्यात प्रचंड पैसे घेतल्यात, लूट केली जातील गरीब रुग्णांची आणि त्यांची ऐपत नसते बऱ्याच वेळा. असं डायलिसिस केंद्र आपल्याला ना नफा ना तोटा तत्व करता येणं शक्य आहे का, याच्यात प्रयत्न चालू आहे, चर्चा चालू आहे. का तर तुम्ही म्हणा कसे ते आमच्या पाठीमागेच नगरपालिकेचं एक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचं एक हॉस्पिटल आहे कस्तुरबा. तर तिथल्या डॉक्टरांनी जर सहकार्य केलं की
किंवा सिव्हिलनं जरी सहकार्य केलं किंवा आरोग्य खात्यानं सहकार्य केलं तर आम्ही ते करू शकू. पण ते करण्यासाठी थोडंसं त्यांचं सहकार्य लागणार आहे आणि तेवढं सोपं पण नाहीये. हा एक संभाव्य प्रकल्पमध्ये हे झाले संभाव्य प्रकल्प. आता ह्याच्याशी मंदिराशी निगडीत कसं असतं, सर्व गोष्टी आपल्याला सोशल नेटवर्क बघायला मिळतात. यामध्ये आपण नवरात्रामध्ये देवीची जी विविध रूपं करतो, विविध कार्यक्रम करतो, विविध सोहळे करतो आणि हे सगळं सातत्यानं अविरतपणे चालू आहे. आमच्या देवीची सुद्धा 9 रूपं असतात नवरात्रामध्ये. बरेच लोक बघायला येतात आवर्जून. 10 वाजे पण लोकांची गर्दी असते. आणि मंदिरामध्ये आता बहुतांश कन्स्ट्रक्शन जरी पूर्ण झालं असलं तर आणखीन एक संभाव्य काय आहे, वर एक गोपूर बांधायचे कळसावर, म्हणजे शिखर आहे त्या अलीकडे एक गोपूर बांधायचे आणि नगारखाना आणि मेघडंबरी हे 2 गोष्टी अजून अपुऱ्या आहेत, त्या जे बांधायच्यात. त्याला काही लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याचं अभिवचन दिलंय. तेही देखील आम्हाला लवकर सुरू करून संपवायचे. हे झालं. हो, आणखीन एक महत्वाचं सांगायला मला आवडेल काय, आम्ही आता नवचंडी यज्ञ दररोज वर्षी करतो. शतचंडी आम्ही मंदिर निर्माणच्या वेळी केला होता, पण सहस्त्रचंडी महायज्ञ आम्ही येणाऱ्या 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत करणार आहे. तर तो सहस्त्रचंडी यज्ञ जो आहे ना, फार मोठा आहे. पश्चिम महाराष्ट्रात झाल्याचं कुठं ऐकिवात नाहीये आमच्या तरी. हा यज्ञ आमच्या अध्यक्षांनी हे शिवधनुष्य उचललंय आणि आम्ही त्याला हातभार लावतोय आणि हा यज्ञ आम्ही 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर करणारच आहोत. म्हणजे अंतिम टप्प्यात आलाय, सगळी तयारी झालेली आहे, कामकाज चालू आहे, सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत असं म्हणलं ते उचित ठरलं. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की सहस्त्रचंडी यज्ञ असं आपल्याकडे झालेला नाहीये अजून महाराष्ट्रामध्ये, बरोबर? पण सहस्त्रचंडी यज्ञ म्हणजे आम्हाला त्याबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे काय आहे नक्की सहस्त्रचंडी यज्ञ? काय सहस्त्रचंडी महायज्ञ थोडस खर्चिक स्वरूप आहे त्याला. 25 लाखाचं बजेट आहे त्याला. म्हणजे बाहेर बहुतांश कुणी असं करायच्या भानगडीत पडत नाही. आणि एवढे म्हणजे साहजिक आहे, कुठं आणणार ना. नवचंडी शतचंडी ठीक आहे, पण सहस्त्रचंडी तसं तर शतचंडी सुद्धा खर्चिक आहे, पण सहस्त्रचंडी खूपच खर्चिक आहे. पण एवढा मोठा यज्ञ करायचा मानसिकता नसती कोणाची. अगदी मी पुन्हा कमी लेखणार नाही, पण ही जी मोठी देवस्थान आहेत ना, कोल्हापूरचे महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, हे सुद्धा बहुतांश करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ह्याच्यापेक्षा आपण मोठे नाहीये, पण दुर्दैवानं काय होतं, नाही करत कोण. आता तुम्ही म्हणाल याचं महत्व काय, तर नवरात्रातील सहस्त्रचंडीचं महत्व हे देवी दुर्गा मातेच्या शक्तीचा आणि तिच्या विजयाचा उत्सव साजरा करणं आहे. सहस्त्रचंडी यज्ञ एक शक्तिशाली अनुष्ठान आहे जे नवरात्रीमध्ये केलं जातं. यावेळी दुर्गा सप्तशती पाठ, आता दुर्गेची जी सप्तशती आहे तो पाठ 1000 वेळा वाचणं, 100 ब्राह्मणांच्या हस्ते त्याचं पठण करणं, दररोज 200 पठण करून 5 दिवस पठण करणं, 1000 पाठाचं वाचन करणं म्हणजे सहस्त्रशतीचे पाठ वाचन झालं. अशा पाठ केला जातो. या यज्ञामुळे सर्व भक्तांचं दुःख निवारण होतं. आताच्या सद्यस्थितीमध्ये समाजातील जे हिंदू द्वेष्टे आहेत, शत्रू आहेत, त्यांच्यावर विजय मिळवून आध्यात्मिक विकास होऊन त्याचा लाभही होतो. हा सहस्त्रचंडी यज्ञ हा एक शक्ती साधनच आहे. भक्तांच्या ग्रह दोषाचे निवारण करून जीवनातील अडचणी दूर होऊन समृद्धी प्राप्त होते. या यज्ञाच्या वेळी 1000 पेक्षा सहस्त्रचंडी पाठ केल्यामुळे वाईट ग्रहांचा प्रभाव नष्ट होतो, शत्रूंवर विजय मिळवला जातो, मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते आणि विश्व कल्याणासाठी एकूण महत्वपूर्ण असे यशाचे महत्व आहे. तर तुम्ही म्हणाल की बाबा ह्यामध्ये काय, ह्यामध्ये कसे संकल्प ठेवले जातात. संकल्प सुद्धा मोठे बघावेत, स्वप्न सुद्धा मोठी बघावीत. तर तुम्ही म्हणा कशी, तर आमची स्वप्न सुद्धा आम्ही मोठे ठेवतो. जसे संकल्प सातारा शहरासाठी आहेत, साताऱ्यातल्या प्रजेसाठी आहेत, तसे मोठे संकल्प सुद्धा आहेत. तुम्हाला काय, हिंदू राष्ट्र व्हावं आम्हाला वाटतं, तुम्हाला काय वाटू नये, रामराज्य यावं. रामाचं मंदिर 526 वर्षानंतर बांधलं, 1526 साली पाडलं होतं बाबरानं. त्यानंतर ते निर्माण व्हायला 224 यायला लागले. 224 मध्ये उद्घाटन झालं ना. 526 वर्ष वाट बघायला लागली. हिंदुस्थानमध्ये हिंदूंचं मंदिर होण्यासाठी ही परिस्थिती आपली. राम मंदिर व्हावं, हिंदू राष्ट्र यावं, अखंड हिंदुस्थान व्हावा, जे भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश ही सगळी पुढे, श्रीलंका, हे सगळं पुन्हा भारतात यावं, हे सुद्धा मोठे संकल्प आम्ही ठेवले. आणि या सगळ्या महायज्ञामुळे महाप्रसाद, महामारी, महाशत्रुमय, रोगमय पदार्थ, मध्यंतरी कोविडची साथ आली, महामारी आली, असे येऊ नये आणि या सर्वांचा नाश व्हावा. या यज्ञाच्या वेळी नवचंडी, शतचंडी आणि सहस्त्रचंडी आणि लक्षचंडी असे पाठ केले जातात. असे पाठ केले जातात, त्यातनं यज्ञ होतो हे जरी खरं असलं
तर मला थोडस आम्ही काय केलंय आता ह्या यज्ञाच्या निमित्ताने एक ब्राउशर काढले, पत्रिका काढली, निमंत्रण पत्रिका. त्या निमंत्रण पत्रिकेत एक छोटंसं आव्हान केलंय आम्ही. ते जर मी वाचून दाखवलं तर चालेल का? हो हो. हे का गरजेचं आहे? भविष्यातल्या ज्या आपली नवीन पिढी आहे त्यांच्यामध्ये जे जागृती नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या 4 मूलभूत गरजा झाल्या आहेत. त्या मोबाईलमध्ये आयुष्य दिवस रात्र घालवतात. तर या यज्ञाच्या अनुषंगानं एक छोटंसं आवाहन केलं भाविक लोकांना, ते मी वाचून दाखवतो. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये रमलेले तरुण युवा वर्गाचे जग, ज्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक निरोगीपणाचा अभाव असणारी पिढी. निसर्ग खरं तर आपला खजिना मुक्त हस्ते उधळत असतो. इतका मायळू, प्रेमळ असतो की त्याच्या प्रती आदर भावनेतून जतन, संवर्धन जर झाले नाही तर तो अनेक प्रकारच्या म्हणजे संकटातून, वादळातून, ढगफुटीतून, महापुरातून आपलं उग्र असं अस्तित्व निर्माण करतो. ते होऊ न देणं आणि आपलं हिंदुत्व जपणं, दहशतवाद, नक्षलवाद समूळ नष्ट करून देशामध्ये शांतता, आर्थिक सुरक्षितता आणि विकासात्मकता यासाठी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे त्रिगुण स्वरूपाच्या दुर्गामातेच्या कृपेची, मायेची, सुरक्षिततेची आणि वर्षोत वर्षत राहावी, तिचा वर्षाव व्हावा यासाठी पंचपाळी हाऊस दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच सहस्त्रचंडी यागाचे अनुष्ठान शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलं आहे. तरी मनशांती, आत्मिक आणि आध्यात्मिक समाधान आणि मनाच्या सुदृढतेसाठी आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच आपणास या कार्यक्रमाची काही आर्थिक वस्तुरूपी मदत करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती. हे आमचं निमंत्रणच समजा. तुमच्या चॅनेलवर बघणाऱ्या लोकांसाठी, भाविकांसाठी हे आमच्या वतीनं निमंत्रण समजा. अच्छा. आणि आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की आताची जी नवीन पिढी आहे आपली, तर तिला एवढी जागृती नाहीये, म्हणजे फक्त अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल ह्याच्यामध्ये ती गुरफटलेली आहे. तर या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही नवीन पिढीला काय आव्हान करू इच्छिता? नवीन पिढीला पुन्हा एवढंच सांगेल की आपली संस्कृती सांभाळा. संस्कृती आपली खूप महान आहे. 35,000 वर्षापूर्वी संस्कृती आपली आहे. संत ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आज ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला ना कळतं की त्याचं महत्व काय आहे. 750 वर्षानंतर ज्ञानेश्वरीचं महत्व कमी होत नाही. 350 वर्ष झाले तर शिवाजी महाराज की म्हणलं तर आपसूक जय येत नाही, आणि पानिपतचा पराभव झाला म्हणलं तर वाईट वाटत नाही. तो मराठी माणूस असू शकत नाही. बरोबर. या पिढीनं एवढंच करावं, इतिहास सांभाळावा, इतिहास जोपासावा, संस्कृती जोपासावी आणि पाश्चात्यांचं अनुकरण करण्यापेक्षा आपल्या मागे काय ते वळून बघावं आणि त्याचं अनुकरण करावं. पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये फार मोठं उद्दिष्ट आहे. आपण फार मोठं आपल्यातल्या पायातल्या जोड्यांपासून ते डोक्याच्या हेअरस्टाईल पण सगळं लोकांचं वेस्टर्न कल्चरचं आकर्षण करतोय, आपण अनुकरण करतोय. आणि कुठल्या तोंडाने आपण सांगणार की आम्ही संस्कृती टिकवतो, आम्ही संस्कृती जपतो? हे गरजेचं आहे आणि नवीन पिढीवर फार गरजेचं आहे. धन्यवाद सर. खूप खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना खूप तुम्ही छान मार्गदर्शन केलं. आणि पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर या मंदिराबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी, त्यांचे वेगवेगळे उपक्रम कुठले कुठले राबवले जातात याबद्दल तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा आमच्या यज्ञाला भेट द्यावी अशी आमची विनंती आहे आणि निमंत्रण राहील. नक्की नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद.